सांगलीच्या इस्लामपूर जवळील विठ्ठलवाडीतील डॉक्टर शुभांगी वानखडे यांच्या आत्महत्येप्रकरणी विधान परिषद उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी गंभीर दखल घेतली आहे। या प्रकरणाबाबत डॉक्टर गोरे यांनी आता सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांना निवेदनाद्वारे प्रकरणाची तातडीने आणि सखोल चौकशी व्हावी असे निर्देश पोलीस प्रशासनाला दिले आहेत। डॉक्टर शुभांगी वानखडे यांचा मृतदेह 2 दिवसांपूर्वी पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर त्यांच्याच गाडीत संशयास्पदरित्या सापडला होता। त्यांच्या हातावर आणि गळ्यावर नसा कापल्याच्या गंभीर जखमा आढळून आल्या। ही आत्महत्या आहे की हत्या आहे हे शोधणं आवश्यक आहे असं मत डॉक्टर गोरे यांनी स्पष्ट व्यक्त केलं आहे। गेल्या काही महिन्यांमध्ये महिला डॉक्टरांच्या अशा प्रकारच्या आत्महत्या किंवा हत्या अनेक जिल्ह्यांमध्ये होत आहेत। म्हणून मी उच्च विद्याविभूषित असे जे वैद्यकीय व्यावसायिक आहेत त्या सर्व कुटुंबांना विनंती करेन की आत्महत्या असेल किंवा हत्या असेल या संदर्भामध्ये काही तणाव असतील किंवा काही प्रश्न असतील तर स्वतः ते डॉक्टर असले तर त्यांनी समुपदेशकांची मदत घेणं आवश्यक आहे। तसंच सांगली पोलिसांना पण आम्ही संपर्क केलेला आहे आणि उपसभापती कार्यालयाच्या मार्फत या घटनेमध्ये जे काही सत्य असेल ते समोर यावं आणि यामधल्या घटना अशा परत घडू नये या दृष्टिकोनातून पावलं उचलली जाणं आवश्यक आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।